नमस्कार, सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चंदगड, गडिंग्लज, आजरा या तिन्ही तालुक्यामधून सामाजिक कार्यातून पहिले डॉक्टरेट पदवी मिळण्याचा मान चंदगडमधील सुनील सुभाष कानेकर यांना मिळालेला आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ हा डॉक्टरेट पदवीचा मान कसा मिळाला. Kindly leave them. யாரும் நடுவுல நின்று வழியை மறைக்க வேண்டாம். Ladies and gentlemen, a humble request. People who are standing in the audience, I want everybody உட்காருங்க. அவங்க நடுவுல முடிச்சதுக்கு அப்புறம் உங்களுக்கு நிறைய டைம் இருக்கும் பிக்சர்ஸ் எடுக்கிறதுக்காக. Please, people who are standing, I request you all to be seated. Yes, we cannot finish seated. Everyone of you, please have gentlemen. Music off. Can I please have your attention? Everyone with a Get stick. of course. Activity. Corporation City area, Corporation Gopalanaya, to be ready, please. Orphanages. He's helped a lot of people in education activities. She has raised awareness against witch hunting children and women by several prominent organizations for her efforts. या ग्लोबल कौन्सिल यांच्याकडून आपल्याला डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली, याविषयी काय सांगा. मी लहानपणापासूनच अनेक सामाजिक काम करत होतो. सामाजिक काम करण्याची खूप आवड होती. सामाजिक काम करता करता भरपूर कामं केली आणि लोकांची गोरगरिबांची सेवा, आर्थिक मदत, आरोग्याची सेवा अशा अनेक सेवा केल्या. ह्या सेवेची कुठे ना कुठे दखल म्हणून ग्लोबल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी घेतली आणि यांनी मला एक दिवस फोन आला की तुमचा डॉक्टरेट पदवीसाठी चॉईस झालेली आहे किंवा डॉक्टरेट पदवीसाठी तुम्हाला निवडलेलं आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. परंतु मला समजलंच नाही की मी आजपर्यंत ही कामं केली ती कुठलीही पदवी मिळावी म्हणून काम केलं नाही. पण ही पदवी मिळत असताना मी जी काम करू शकलो ते माझ्याबरोबर असलेले माझे सर्व हितचिंतक, माझे मित्रवर्ग, मित्रजण आणि माझ्याबरोबर असलेले सगळे सहकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी काम करू शकलो. आणि ही पदवी माझी एकट्याची नसून ह्या सर्वांचीच पदवी आहे असं मी मानतो. आणि यापुढे काम करण्यासाठी, जोमानं काम करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी यासाठी ग्लोबल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी मला निवड केली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या सहकार्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो.